नमस्कार, मी महादेव वाघमारे. नुकत्याच 10वी-12वीचा निकाल लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आसन भविष्यात काय करायचं या संदर्भामध्ये जो काही प्रश्न पडलेला आहे, या प्रश्नाची उत्तरं घेऊन श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे जे असणारे D.Ed कॉलेज आहे, B.Ed कॉलेज आहे, कला वाणिज्य आहे, त्याचबरोबर उच्च माध्यमिक आहे, या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आहेत राजेश खानबोर आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी D.Ed कॉलेजचे प्राचार्य हिरामन लंगे सर आहेत. त्याचबरोबर B.Ed कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अनिता दाहिगुडे आहेत आणि कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक गायकवाड सर आहेत. तर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की बऱ्याच पालकांना चिंता असते की मुलांनी भविष्यात काय करायचे. तर प्रथम श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेविषयी माहिती, इथलं वातावरण, इथून अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत, बरेचसे विद्यार्थी उद्योगामध्ये त्यांचा ठसा उमटवलेला आहे. तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतोय. या ठिकाणी संचालक राजेश धोंडीबा खानबोर आहेत, त्यांच्याकडनं. धन्यवाद सर. मावळ 24 तासला मी सुरुवातीलाच मनापासून धन्यवाद देतो. श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना साधारण 1989 साली या राज्याचे माजी मंत्री, मावळ तालुक्याचे सुपुत्र आदरणीय मदनजी बापनासाहेब यांच्या पुढाकारातनं त्या काळचे आदरणीय कैलासवासी धोये खानबोर गुरुजी असतील, कैलासवासी विठ्ठलराव आसवले पाटील असतील, मुरलीधरांना गुरव असेल, मारुतीरावांना गाडे असतील, किंवा आता हयात असणारे आदरणीय रामभाऊ देशमुख असतील, तुकारामजी कडलक असतील, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय तुकारामजी आसवले पाटील असतील, उपाध्यक्ष बंडोबाजी मालपोटे असतील, किंवा आमच्या संस्थेचे अत्यंत कार्यक्षम असणारे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली संस्था उत्तम प्रकारचं काम करते आदरणीय अशोक भाऊ बाफना असतील, या सर्व मंडळींनी अत्यंत ध्येय डोळ्यासमोर ठेवून मावळ तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना, कामगारांच्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आदरणीय बापना साहेबांनी त्या काळामध्ये ही संस्था उभारणीमध्ये फार असं मोठं योगदान दिलं. या संस्थेच्या माध्यमातून वडगाव मावळ या ठिकाणी D.Ed कॉलेज, त्याचप्रमाणे B.Ed कॉलेज, त्याचप्रमाणे कला वाणिज्य शाखेच्या FY, SY, TY अशा प्रकारचे शैक्षणिक दालनं या निमित्ताने मावळ तालुक्याच्या विद्यार्थ्यांना ओपन करून देण्यामध्ये आदरणीय बापना परिवाराचा फार मोठा हातभार या संस्था उभारणीमध्ये आहे. त्याचबरोबर अंदरमावळातील आमच्या टाकवे या ठिकाणी 5वी ते 12वी पर्यंत आणि इंगळूण या ठिकाणी 8वी, 9वी, 10वी, त्याचप्रमाणे गोंशेत या ठिकाणी 8वी, 9वी, 10वी अशा प्रकारचे हायस्कूल्स देखील या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहेत. मला वाटतं मावळ तालुक्यामधील अत्यंत चांगली शैक्षणिक संस्था म्हणून श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ याकडं पाहिलं जातं. विशेष करून या महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी असतील किंवा पालक असतील, अत्यंत विश्वासानं या मदनजी बाफना शैक्षणिक संकुलामध्ये आपल्या मुलांना टाकण्याचं मनापासूनचा प्रयत्न करतात, धाडस करतात. कारण की मला सांगायला सर्वांनाच आनंद वाटतो की कॉलेज म्हणलं की ग्रामीण भागातील पालक थोडा धास्तावतो की आपल्या मुलाला किंवा मुलीला शहराच्या ठिकाणी ग्रॅज्युएशनसाठी पाठवण्यासाठी वातावरण तसं असतं का, मुलीला काही त्रास होईल का, अशा प्रकारचे असंख्य प्रश्न ह्या ग्रामीण भागातील पालकांच्या मनामध्ये असतात. पण मला खात्री आणि विश्वास आहे की ह्या संस्थे किंवा ह्या प्रिमायसेसमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे अशा सर्व विद्यार्थींचं संरक्षण किंवा त्यांची जबाबदारी घेण्याचं काम हे संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे आम्ही सर्व सहकारी सातत्याने घेत असतो. विशेष करून वडगाव सारख्या या शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षण घेत असताना रेल्वे स्टेशन अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, असं मध्यवर्ती ठिकाणी हे कॅम्पस अत्यंत डौलाने या ठिकाणी उभा आहे. आणि आपल्या विद्यार्थिनीला जरी कॉलेजला तुम्ही पाठवत असाल तरी बाजूलाच पोलीस स्टेशन असल्यामुळं, प्रशासकीय कार्यालय असल्यामुळं अत्यंत शांतपणाने कुठल्याही प्रकारचा कॉलेज म्हणजे रोमिओ टाईपचं जे वातावरण असतं ते ह्या कॉलेजमध्ये असणार नाही. अशा प्रकारचं एक चांगलं वातावरण, चांगलं शिक्षण आणि शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचं काम
आमची सर्व प्राचार्य मंडळी आज या ठिकाणी डीएडचे प्राचार्य आदरणीय लंगे सर असतील, बीएडच्या प्राचार्य आदरणीय आमच्या मॅडम दायगुडे मॅडम असतील, किंवा आमचे कला वाणिज्य या हायर एज्युकेशन मधले आमचे गायकवाड सर असतील, ही सर्व मंडळी जातीनं त्या ठिकाणी पाहत असतात. एक चांगल्या प्रकारचे सर्व स्टाफ, चांगल्या प्रकारच्या सुविधा, जे विद्यार्थ्यांना लायब्ररी असेल, ग्राउंड असेल, किंवा सर्व प्रकारच्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना द्यावं लागतं, अशा प्रकारचं सुसज्ज असं हे सगळं शैक्षणिक संकुल ह्या मावळ तालुक्यातील तमाम आमच्या गोरगरीब शेतकरी नागरिकांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी उघडं आहे. आणि मला खात्री आहे आपण सर्वच जण, मग आमच्या वडगाव मावळचं युनिट असेल, आमच्या टाकव्यामध्ये देखील 11वी 12वी कला आणि वाणिज्य या ठिकाणी आमच्या आंधरमावळच्या शेवटच्या टोकावरनं आमचे अनेक कातकरी समाज असेल, आदिवासी कोळी समाज असेल, मराठी समाज असेल, याची मुली 11वी 12वीच्या निमित्तानं खरं तर ते शिक्षणापासून वंचित होत होते. त्यामुळं आदरणीय अशोकभाऊ बाफना असतील, किंवा तुकाराम भाऊ असोले असतील, बंडोबाजी असोले असतील, दत्तबा असोले असतील, प्रल्हादजी जांभूळकर असतील, या सर्व मंडळींनी ठरवलं की टाकव्यासारख्या ग्रामीण भागामध्ये देखील 11वी 12वी कला आणि वाणिज्य हे विद्यालय झालं पाहिजे. आणि त्यांनी तो मनापासूनचा प्रयत्न केला. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की टाकव्यासारख्या ठिकाणी सुद्धा अनेक विद्यार्थी, आमचे गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मग ते 11वी 12वी झाल्यानंतर इकडेही वडगाव मावळच्या आमच्या युनिटमध्ये त्या ठिकाणी सहभागी होत आहेत. मला सांगायचं तात्पर्य की संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ आणि आदरणीय संपूर्ण बाफना परिवार या परिवाराने एक चांगला हेतू डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षणापासून कोणी वंचित राहिलं नाही पाहिजे, हाच हेतू त्यांनी या ठिकाणी ठेवून ही संस्था उभारली. आणि आम्ही सर्व मंडळी, आता मी असेल किंवा आमचे सर्व सहकारी असतील, आमचे सर्व प्राचार्य असतील, की त्या युनिटचं चांगलं काम या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणून मी तुम्हाला मावळ 24 तासला मनापासून धन्यवाद देईल की तुम्ही आज हा विषय या ठिकाणी घेतला. कारण की बराच वेळा पालकांना माहीत नसतं, वडगाव सारख्या ठिकाणी सुद्धा डीएड या ठिकाणी आमचं मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम, की डीएडची मागणी आता वाढत चालली आहे. मध्यंतरीचा काळ थोडासा अवघड गेला, परंतु या पुढच्या काळामध्ये ज्या इंग्लिश मीडियम आमच्या संस्था मावळ तालुक्या आणि परिसरामध्ये काम करत आहेत, त्या इंग्लिश मीडियममध्ये त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कंपल्सरी आता डीएड या ठिकाणी करावं लागणार आहे. त्या प्रकारची सुविधा आमच्या या संस्थेमध्ये आहे. म्हणून माझं या निमित्ताने आपल्या सर्व मावळ तालुक्यातील जनतेला आव्हान आहे का एका चांगल्या एज्युकेशन कॅम्पसमध्ये, सुरक्षित असणाऱ्या या कॅम्पसमध्ये आपण आपल्या मुलामुलींना ॲडमिशन घ्या. अनेक प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी यशवंतराव मुक्त विद्यापीठ असेल किंवा त्याच्याशी संलग्न असणारे आमचे अनेक कोर्सेस आहेत. ते सर्व कोर्सेस किंवा त्या सर्व शैक्षणिक संदर्भातली माहिती आपल्याला आपले सर्व आमच्या विभागाचे प्राचार्य लंगे सर असतील, दायगुडे मॅडम असतील, गायकवाड सर असतील, हे सर्व मंडळी तुम्हाला देतील. तुम्ही सर्व मंडळींनी आतापर्यंत संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी मनापासून तुमचा सर्वांचा आभार मानेन. आणि असाच विश्वास तुम्ही या संस्थेवरती ठेवा. कारण की ह्या संस्थेमधनं गेलेले विद्यार्थी आज महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये, काही कलेक्टर असतील, काही डेप्युटी कलेक्टर असेल, काही PWDचे मोठे अधिकारी असतील, अशा असंख्य आमचे माजी विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्यानंतर संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे आम्ही सर्व विद्यार्थी आहोत असं अभिमानाने सांगतात. आणि आम्हाला देखील सर्वांना त्याचा मनापासूनचा आनंद आहे, समाधान आहे. आपण सर्वांनी या चांगल्या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्या पाल्याला या ठिकाणी अवश्य तुम्ही सर्व मंडळी भेट द्या. आमचा असणारा सर्व स्टाफ आपल्याला सर्व माहिती देईल, आपल्याला सहकार्य करेल. मग टाकव्याच्या सारख्या ठिकाणी आम्ही देखील 11वी 12वी ऑनलाईन आता या वर्षीपासूनचं जे प्रवेश प्रक्रिया चालू केलेली आहे, ती 11वी 12वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनसाठी आमची सर्व सहकारी तिथं जांभूळकर सर त्या ठिकाणी आहेत, बाकी सर्व त्यांचे स्टाफ आहेत, त्यांनी ती सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. असं या सर्व संस्थेच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की आपण एका चांगल्या आणि जबाबदार असणाऱ्या चांगल्या शैक्षणिक वातावरणामध्ये आपल्या मुलामुलींना आपण आपापल्या यांनी ॲडमिशन घ्या. अशाच प्रकारच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि यानंतर मी आमचे सर्व प्राचार्य असतील, डीएड असेल, बीएड असेल किंवा कला वाणिज्य जे आमचे असतील, ते आपल्याशी संवाद साधतील. मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. डीएड बाबतीमध्ये ऍडमिशन पासून करिअर पर्यंत काय सांगा? नमस्कार, मी प्राचार्य हिरामन लंगे,
हरकचंद रायचंद बाफना डी.एड. कॉलेज स्थापना 1990 पासून आज तागायत 3200 पर्यंत विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये विविध शाळा कॉलेजमध्ये ते काम करत आहेत आणि काही विद्यार्थी प्रशासकीय सेवेत पण आहेत. या डी.एड. कॉलेजची स्थापनाच मुळात ग्रामीण भागातील मुलांना संधी मिळावी आणि म्हणून झालेली आहे. मावळ प्रांतामध्ये जुन्नरपासून जवळजवळ भोर प्रांतापर्यंत जर गेलो तर या ठिकाणी एकच आपलं डी.एड. कॉलेज आहे. मध्यंतरी इंग्लिश शिक्षणाचा प्रभाव वाढल्यामुळं आपल्याकडं 50 मुलं मराठी आणि 50 मुलं इंग्लिश मिडियमला प्रवेश घेतात. त्यांच्यासाठी सुसज्ज सुविधा, प्रयोगशाळा असेल, लॅब असेल किंवा सुसज्ज मैदान असेल, सगळी व्यवस्था केलेली आहे. संस्थेच्या आणि सर्व प्रशासकांच्या मदतीने संस्थेमध्ये आणि डी.एड. कॉलेजमध्ये सर्व उपक्रम पूर्ण केले जातात. कॅम्प असेल, सहली असेल, पूर्ण करून अभ्यासक्रम नियमितपणे पूर्ण केला जातो. स्टाफ पण या ठिकाणी उज्ज्वल आणि तयार असा आहे. या प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होत असते. आपल्या कॉलेजमधून फॉर्म भरण्यासाठी आणि प्रवेशासाठी सर्व मदत केली जाते. प्रवेश घेतलेल्या मुलांना स्कॉलरशिप मिळते. जाण्या येण्याची त्यांची व्यवस्था मुलींसाठी केली जाते. एवढंच नव्हे तर त्यांना मुलींसाठी रेल्वे कन्सेशन मोफत दिलं जातं. ही जी मुलं आणि मुले वडगावमध्ये राहतात त्यांची राहण्याची व्यवस्था पण चांगल्या प्रकारे केली जाते. गेल्या 30 ते 32 वर्षामध्ये या ठिकाणी चांगले शिक्षक घेऊन मुलं बाहेर पडलेले आहे. यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे, किमान 12वी पास, मागासवर्गीय असल्यास 45%, 44.5% मार्क असेल तर तो विद्यार्थी घेऊ शकतो. तसेच ओपन खुल्या गटासाठी 50%, किमान 49.50% मार्क असेल तर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स तसेच MCVC आणि मुंबई हिंदी विद्यापीठाचा हिंदी रत्न ही परीक्षा असेल तर तो विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकतो. प्रवेश प्रक्रिया चालू आहे. साधारण 1 महिन्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण केले जातील आणि त्या विद्यार्थ्यांचं कॉलेज नियमितपणे 7 जुलैला सुरू होईल. या ठिकाणी जे जे विद्यार्थी आपल्याकडं येतील त्या मुलांना 12वीमध्ये डी.एड. पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या स्रोत आहेत किंवा सोर्सेस आहेत. त्यामध्ये असं म्हणता येईल किंवा बेसिक, जसं 10वी आणि 12वी करून बेसिक शिक्षण पूर्ण होणार नाही, किमान बेसिक डी.एड. त्यांनी पूर्ण केलं तर भविष्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या वाटा आहेत व्यवसायाच्या. त्यामध्ये काही मुलं प्रशासकीय सेवेत जातात, काही मुलं पोलीस आणि अधिकारी लेवल भरती होतात, बरेचसे मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तर या ठिकाणी आवर्जून त्यांना सांगायचं आहे, किमान डी.एड.मध्ये जे शिक्षण मिळतं हे मूलभूत शिक्षण आहे. स्वतःच्या पायावर आणि स्वावलंबी बनण्यासारखं आहेच. नोकरी न करता व्यवसायाच्या वाटा तुम्हाला निवडायच्या असेल तर या ठिकाणी तुम्ही स्वावलंबी होऊ शकता आणि या कोर्सला प्रवेश घेऊन तुम्ही स्वतःचे मार्ग निवडू शकता. धन्यवाद. यानंतर B.एड. विभागाच्या प्राचार्य डॉक्टर अनिता धायगुडे यांच्याकडनं जाणून घेतले. नमस्कार, मी डॉक्टर अनिता कुमार धायगुडे, B.एड. कॉलेज म्हणजेच अध्यापक महाविद्यालय येथे प्राचार्य. आमच्या B.एड. कॉलेजची स्थापना 1990 साली मार्गदर्शक मदनजी बाफना साहेब आणि दोहे खानपूर गुरुजी यांच्या दूरदृष्टीने झाली. कारण मावळ प्रांत हा म्हणजे 30 वर्षापूर्वी त्या काळामध्ये अगदी खडतर असा तिथला प्रवास होता. प्रवासाची सुविधा नव्हती आणि ग्रामीण भागामधल्या विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांना आपल्याच भागातले शिक्षक तयार व्हावेत या उदात्त हेतूने सुरू झालेलं डी.एड. आणि B.एड. 1990 पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागामध्ये वेगवेगळे शिक्षक आम्ही पुरवलेले आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये आमचे विद्यार्थी मोठ्या जोमाने इथे काम करत आहेत. तेच विद्यार्थी मोठमोठ्या पदांवरती सुद्धा गेलेले आहेत. कोणी शिक्षण अधिकारी झालेले आहेत, प्रशासकीय सेवेमध्ये गेलेले आहेत. आणि हाच हेतू ठेवून की शिक्षक एक परिपूर्ण शिक्षक तयार करावा म्हणूनच डी.एड. आणि B.एड. 1990ला सुरू झालं आणि 2009 मध्ये दोहे खानपूर गुरुजी आणि अशोकजी बाफना यांच्या नेतृत्वामुळे 2009ला आम्ही M.एड. कॉलेजची स्थापना केली. आजपर्यंत आमच्याकडे M.एडला 50 विद्यार्थी ऍडमिशन घेण्याची क्षमता आहे. तर M.एड. कॉलेज सुद्धा अगदी मोठ्या जोमाने चालू आहे. जे विद्यार्थी ज्यांना प्रशासकीय सेवा द्यायचे किंवा त्यांना MPSC वगैरे थ्रू शिक्षण अधिकारी व्हायचे त्यांना M.एड. असणं आवश्यक आहे आणि अशाच हेतूने आपण M.एड. कॉलेजची स्थापना केलेली आहे.
आणि आणखीन सांगायला आनंद होतो की आत्ताच 2025-26 पासनं आपल्या महाविद्यालयामध्ये मावळ तालुक्यातील पहिलं PhD सेंटर सुरू होतंय आणि त्याची मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण म्हणजे एक परिपूर्ण शिक्षक तयार करण्याचं काम गेली 33 वर्ष आपल्या या मध्ये चालू आहे. आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये करत आहोत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या महाविद्यालयामध्ये अतिशय वेल एज्युकेटेड सर्व स्टाफ आहेत. गेली 20 वर्षे ते 26 वर्षापासून एकत्र तिथं काम करणारा स्टाफ आहे आणि सगळं उच्च शिक्षित स्टाफ असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व त्यांच्या शैक्षणिक गुणांना वाव देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेत असतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा हा त्या पाठीमागचा हेतू असतो. आणि त्यामुळेच परंतु BEd प्रक्रिया ह्याचे ऍडमिशन घेण्यासाठी सेंट्रलाइज पद्धतीने CET द्यावी लागते. MEdला सुद्धा CET द्यावी लागते. ती आता यावर्षीची झालेली आहे. परंतु मी सर्वांना आवाहन करेल की पुढच्या वर्षी आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नक्कीच BEd साठी किंवा MEd साठी प्रयत्न करावा आणि त्यासाठी आमच्या सर्वांचे सहकार्य आहेच आहे. आणि जी आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. यानंतर कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक गायकवाड सर यांच्याकडनं जाणून घेणारे सर सांग. नमस्कार, मी कला वाणिज्य BBA महाविद्यालय वडगाव मावळ प्रभारी प्राचार्य अशोक गायकवाड. मी सुरुवातीलाच मावळ 24 तासचे आभार मानतो की आमच्या संस्थेच्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी प्रसारित करत आहात. मी गेली 17 वर्ष कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये काम करतो. आमच्या महाविद्यालयाची स्थापना 2008-09 या शैक्षणिक वर्षामध्ये झाली. पहिल्या वर्षी 60 ते 70 विद्यार्थ्यांवर चालू झालेलं हे महाविद्यालय आज महाविद्यालयामध्ये 1000च्या वरती विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. खरं तर मावळ तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या, डोंगराळ भागातल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण असावं आणि त्यासाठी हे महाविद्यालय स्थापन करण्यात आलं. माननीय मदनजी बापना साहेब असतील, अशोक भाऊ बापना असतील, धोये खानकर गुर्जे असतील, तुकाराम आसवले असतील, संस्थेचे सर्व संचालक मंडळ असतील, यांनी एक ध्येय ठरवून की इथल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जो शिक्षणापासून वंचित राहतो आहे, उच्च शिक्षणापासून वंचित राहतोय, त्यांच्यासाठी हे महाविद्यालय उभं केलं. आणि खरोखर या महाविद्यालयामधून आज अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज 1000च्या वरती विद्यार्थी संख्या झालेली आहे. यातले अनेक विद्यार्थी सरळ सेवेमध्ये असतील किंवा MPSC मधून असतील, वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. मंत्रालयात काही विद्यार्थी कक्ष अधिकारी म्हणून रुजू झालेले आहेत. त्याचबरोबर MPSCचा अभ्यास करून वेगवेगळ्या पदावर जाण्याचं एक ध्येय मनाशी बाळगून विद्यार्थी इथं ऍडमिशन घेत आहेत. आज जर पाहिलं तर गेल्या वर्षापासून BA आणि BComची दुसऱ्या तुकडीची मान्यता देखील महाराष्ट्र शासनाकडून आणि पुणे विद्यापीठाकडून आपल्याला मिळालेली आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या दोन्ही तुकड्या देखील गेल्या वर्षी पूर्ण भरलेल्या आहेत. एक विद्यार्थ्यांचा विश्वास या महाविद्यालयावर आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. आज या वर्षीची विद्यार्थी संख्या 1000च्या वरती जाऊन 1200 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळावं यासाठी आमच्या संस्थेचे सचिव माननीय अशोकजी बापना साहेब यांनी वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी सुरू करावे यासाठी सातत्याने त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यातूनच नवीन तुकडीची संकल्पना आली, नवीन तुकडीची मान्यता या ठिकाणी मिळाली. यावर्षी नव्याने MComचा म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कोर्स आपण या ठिकाणी चालू करत आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक व्यावसायिक शिक्षण किंवा व्यावसायिक कोर्स देखील करता यावे यासाठी DTL म्हणजे डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ या ठिकाणी या वर्षापासून आपण चालू करत आहोत. त्याचबरोबर ट्रॅव्हल अँड टुरिझम सारखा एक व्यावसायिक कोर्स देखील आपण या वर्षापासून चालू करत आहोत. आपल्या कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं केंद्र देखील एक चांगल्या प्रकारे चालत आहेत. त्या केंद्रामध्ये MA असेल, MCom असेल, जर्नलिझम असेल, MBA असेल यासारखे वेगवेगळे कोर्सेस आपण चालतो. त्याचा देखील विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण घेता येत नाही ते विद्यार्थी मुक्त विद्यापीठामधून वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आपल्या महाविद्यालयामध्ये एक विद्यार्थ्यांना वेगळी सामाजिक जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, एक समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो एक जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचं एक मोठं युनिट देखील आपल्यामध्ये कार्यरत आहेत आणि ते देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम राष्ट्रीय सेवा योजनेचं होत आहे. जवळजवळ 100चं युनिट आपल्या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या सुप्त गुणांना, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक भावनांना त्यातून खऱ्या अर्थाने वाव मिळतोय.
त्याचबरोबर पुणे विद्यापीठाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून जी कमवा शिका नावाची जी योजना आहे ती देखील आपल्या महाविद्यालयामध्ये अतिशय प्रभावीरित्या चालू आहे. जवळजवळ 15-20 विद्यार्थी याच ठिकाणी काम करतात, याच ठिकाणी पैसे कमवतात आणि स्वतः पैसे कमवून त्याच पैशामधून स्वतःचं शिक्षण घेत आहेत आणि स्वावलंबी बनत आहे. स्वावलंबी शिक्षणाचं जे ध्येय खरं या ठिकाणी दिलेलं आहे ते देखील या माध्यमातून आपण पूर्ण करत आहोत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांची फी भरता येत नाही, त्या विद्यार्थ्यांना कमवा शिका योजना खऱ्या अर्थाने एक खूप सहाय्यकारी अशी योजना या ठिकाणी ठरत आहे. ती कमवा शिका योजना आपल्या महाविद्यालयामध्ये अतिशय प्रभावीरित्या या ठिकाणी चालत आहे. पुढे देखील वेगवेगळे व्यावसायिक कोर्स बीबीए बीसीए असेल, या वर्षापासून बीबीए बीसीए देखील चालू करण्याचा संस्थेचा मानस आहे. वेगवेगळे व्यावसायिक कोर्स या ठिकाणी आपण चालू करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या गरजेसाठी विद्यार्थ्यांना एक रोजगाराभिमुख शिक्षण मिळावं अशा प्रकारचा एक संकल्प संस्थेने केला नाही. तशा प्रकारे कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये वेगवेगळे व्यावसायिक कोर्स सुरू करण्याचा देखील या ठिकाणी मानस आहे. विद्यार्थिनींच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित, विद्यार्थिनीच्या दृष्टीने अतिशय सहाय्यकारी असं हे वातावरण आहे. जवळच पोलीस स्टेशन आहे, जवळच प्रशासकीय बिल्डिंग आहे. विद्यार्थ्यांना या प्रशासनामधले तहसीलदार साहेब असतील किंवा इथले पोलीस स्टेशनचे PI साहेब असतील यांचं देखील वेळोवेळी स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन मिळत असतं. असं एक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पोषक असं वातावरण आमच्या महाविद्यालयामध्ये आहे. म्हणून मी विद्यार्थ्यांना अपील करेल की त्यांनी जरूर आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती ज्या आहेत त्या देखील आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. मग राजर्षी शाहू ओपनच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनीसाठी राजर्षी शाहू छत्रपती शिष्यवृत्ती असेल, अण्णाभाऊ साठे सहाय्य अर्थयोजना असेल, क्रांतीज्योती सावित्रीबाई अर्थसहाय्य योजना असेल, भारत सरकारची अनुसूचित जातीसाठीची जी शिष्यवृत्ती आहे ती असेल, अनुसूचित जमातीसाठीची जी शिष्यवृत्ती असेल, या शिष्यवृत्तीच्या योजना देखील अतिशय प्रभावीपणे आमच्याकडे राबवल्या जातात. प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कागदपत्रांसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये महाविद्यालय त्याला मदत करते. कुठलाही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी आमचा सर्व स्टाफ या ठिकाणी काम करत आहोत. या वर्षीचा जर स्कॉलरशिपचा आलेख पाहिला तर अतिशय उच्च आणि अतिशय खूप संख्या असलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कॉलरशिप यावर्षी मिळालेली आहे. स्कॉलरशिपमधून विद्यार्थ्याची प्रवेश फी असेल किंवा त्याचा शैक्षणिक खर्च असेल हा नक्कीच त्याला त्या ठिकाणी मिळतो. विद्यार्थ्यांना हे शिक्षण अतिशय सुकर व्हावं, त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी संस्था आणि महाविद्यालय नेहमी या ठिकाणी काळजी घेत असतं. संस्थेचे कार्यक्षम सचिव माननीय अशोकजी बापना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो. कॉलेज वाढलं पाहिजे, डिजिटल शिक्षण वाढलं पाहिजे अशी त्यांची जी भावना आहे त्या दृष्टीने आमचा सर्व स्टाफ या ठिकाणी काम करत असतो. विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये मदत करण्याला तत्पर असलेला आमचा स्टाफ आहे, विद्यार्थ्यांशी जोडलेला आमचा स्टाफ आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यावं. त्यांना पुढील शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा. कॉलेज आणि संपर्क नंबर, मोबाईल नंबर, कॉलेजचं नाव, कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर. आपल्याला ऍडमिशनसाठी संपर्क क्रमांक आपण लिहून घेऊ शकता किंवा आपण सेव्ह करू शकता 9890114506. BEd साठी आणि MEd साठी संपर्क क्रमांक आहे 9860006358. DEd प्रवेश प्रक्रिया चालू असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी या नंबरशी संपर्क करावा 70 58 88 9004.